वाहतुकीची साधनं झालेली आहेत, क्रिकेटच्या माध्यमातून अनेक गावं जोडली जातात. यस झालं. टेक्निकल बाजू आमच्या तंत्रज्ञानाने अतिशय कमी वेळामध्ये विदिन नो टाइम कुठल्याही प्रकारे अडीअडचण आले नाही. आता या सामन्याचं थेट प्रक्षेपण ओम साई मूवीजच्या माध्यमातून त्याचे प्रोप्रायटर सिद्धेश पाटील मॅन फ्रॉम खंबाला यांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण 4 दिवस या ग्रामीण भागातल्या सर्व खेळाडूंना आपापलं क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. नेम अँड फेम, नाव आणि प्रसिद्धी यूट्यूबच्या माध्यमातून खेळाडूंना पाहायला मिळते. जितकी चांगली कामगिरी केली जाते, जितके कौतुकांचा वर्षाव केला जातो, तितकं तुमच्याकडनं खराब कामगिरी झाली तर घराघरामध्ये मित्रपरिवारामध्ये जिथे जिथे आपल्याला ओळखतात ते आपली छी तू सुद्धा करतात. तर मॅच अबाउट टू स्टार्ट नाऊ. थोडेसे खेळपट्टीची रंगरंगोटी केली जाते. स्पर्धेमध्ये फक्त एकदाच बिमरच्या संदर्भात आपल्याला रिव्ह्यू मागता येईल. बाकीच्या संदर्भामध्ये जो पंचांचा निर्णय ऑन फील्ड असेल तोच आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. किंबहुना पंच छत्रपती शिवाजी महाराज पंच राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप भंडारी मॅन फ्रॉम कोलिवली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे त्यांच्यासोबत तरुण तडफदार यंग डायनामिक असे योगेश हे 2 पंच आपल्याला लाभलेले आहेत. क्रिकेटमधले सगळे घडामोडी क्रिकेटमधले अपडेटेड असलेले नियम ज्यांच्याकडे आहेत अशा प्रकारचे अतिशय दक्ष. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. शुभारंभाची लढत अन्वी स्पोर्ट्स मुसाने विरोधात जियान 11 कुडूस. नाणेफेक जिंकली जियान 11 कुडूस संघाने. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली सलामीची जोडी मैदानामध्ये येऊन दाखल झालेली आहे. अभिलाष पाटील त्याच्यासोबत कयेश पटेल. तर ह्या ज्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, पंचशील मित्रमंडळ कोंडले म्हसवड आयोजित पंचशील चषक 2025 हे जे मैदान सुसज्ज आपल्याला पाहायला मिळते ते मैदान आहे नामदेव क्रिकेट मैदान म्हसवड. नामदेव क्रिकेट मैदान म्हसवड वाडा तालुक्यामध्ये औद्योगिकरण आलं आणि मोठमोठे भूखंड धनदांडग्यांनी लाटले. अगदी कवडीमोल किमतीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जागा राहिली नाही. अशा अवस्थेमध्ये आज नामदेव ब्रदर्सनी स्पर्धा होण्यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल नामदेव ब्रदर्स नामदेव परिवाराचा आम्ही क्रीडा. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी येतोय राजेश हरी सातवी विद्यमान पंचायत समिती सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राईट आमोद विकेट पंचांच्या डावीकडनं. पहिला चेंडूला आडव्या बॅटनं फेकून दिलाय आणि भीम चषक मला वाटते पंचशील चषक 2025 मधला द फर्स्ट 6 ऑफ द टुर्नामेंट मेड बाय अभिलाष फ्रॉम जियान 11 कुडूस. फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे आलेला उतुंग टोले जंग षटकार. पहिल्या चेंडूवर अभिलाषने फेकून दिले राजेश सातवीला. राजेश सातवी टेनिस क्रिकेट मधला एक जुना जाणता अष्टपैलू खेळाडू. षटकारला पुढचा चेंडू राईट आमोद विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र यष्टीरक्षकाला गुंगारा देतोय आणि निर्धाव चेंडू. मग महान खेळाडू मोठा खेळाडूचं लक्ष नसतं. पहिल्या चेंडू षटकार मारला बेडरपणे निडरपणे निर्भयपणे गोलंदाजी केली. दुसऱ्या चेंडूवर आपली बोटं फिरवली आणि चेंडूला स्विंग केलं. फलंदाजाला वाकुल्या दाखवून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू राईट आमोद विकेट. यावेळेला पुण्याच्या एकदा पंचांचे हात समांतर धाव अवांतर. धावसंख्या जाऊन पोचली 7. मंद मंद वाऱ्याची झुळूक उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वारा वाहतो. म्हणजे सध्या तरी वाऱ्याचा जो वेग आहे तो वेग गोलंदाजासाठी फायदेशीर आहे. राईट आमावा. यावेळेला मग फ्लिक ऑफ द रिस्ट मारण्याचा प्रयत्न केला. कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. चेंडूला मारायचं होतं, फ्लिक करायचं होतं फाईन लेगच्या डोक्यावरनं, परंतु चेंडू लागला मागच्या बाजूला आणि चेंडू घरंगळत गेला तो ऑफ स्टंपच्या दिशेने. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो.
4 दिवस कोंडल्यामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा राईट आर्ममध्ये विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उचलून फेकून दिलाय. यावेळेला मात्र सरळ लॉंग ऑन सीमारेषेवरनं या डावातला आलेला हा दुसरा षटकार. जबरदस्त धुवाधार अशी फलंदाजी पाहायला मिळते. लगातार 2 षटकार मारलेले उपस्थित दर्दी क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणं पिडणारी मनोरंजन धडाकेबाद फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अभिलाष पाटील इज ऑन फायर. धावसंख्या जाऊन पोचली बिनबाद 13. 4 चेंडू टाकून 5वा चेंडू मार्गस्थ करतो राजेश सातवी राईट आर्ममध्ये विकेट पंतांच्या डावीकडनं आणि त्रिफळा उद्ध्वस्त स्विंगिंग यॉर्कर. बघा 2 चेंडूवर षटकार आले. राजेश सातवे एक मोठा खेळाडू अनुभवाने परिपूर्ण आहे. त्याने बघितलं त्यानंतर मात्र हार मानली नाही. बेडरपणे निडरपणे निर्भयपणे गोलंदाजी केली. राईट ऑन द ब्लॉक होल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला यॉर्कर म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमधला यॉर्कर. नवीन फलंदाजाचं नाव काय? शमीम. मॅन फ्रॉम आसाम. कुडूस म्हणजे मिनी इंडिया आहे. भारतामध्ये जितकी राज्य तितक्या राज्यातले सगळे खेळाडू कुडूसमध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत. आमचे वर्गमूत्र जुने भास्कर सदाशिव फुले यांचं आगमन झाले. आइये पधारिये तशरीफ लाइये वेलकम स्वागतम सुस्वागतम. बघा अजून फिटनेस त्यांनी जशीच्या तशी ठेवलेली आहे. या भास्करराव या. जय भीम. आमचे सवंगडी जुने बालमित्र आहेत. पहिलं नातं आमचं वर्गमित्राचं नात्याचं रूपांतर नंतर मग जावाई आणि सासरी बुवा मध्ये झालं. धावसंख्या झालेली मला वाटते 1 बाद 14 बाद झालेला फलंदाज अभिलाष पाटील यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. असं वाटलं होतं की षटकार चौकारांची आतषबाजी. कमी चेंडू खेळला पण कमी चेंडू मध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलंय. नवीन फलंदाज आलेला सईम शमीम एक डावखुरा अतिशय कसबी फलंदाज आहे. मोठमोठे फटके मारतायत. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज मला वाटतं येतोय विशाल. येतोय का दुसरं षटक टाकण्यासाठी? विशाल का? विशाल दिनकर. विशाल विष्णू दिनकर. विशालचे वडील विष्णू दिनकर हे सुद्धा आमचे वर्गमित्र आहेत. ते सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू वाडा क्रिकेटमध्ये नावाजलेले खेळाडू आहेत. पुढचा चेंडू राईट आर्ममध्ये विकेट पंतांच्या डावीकडनं. पहिला चेंडू कव्हर मधनं मारला. क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. खणखणीत दणदणीत असा चौकार ऑफ द टोच. आपल्या पायांच्या टोच टाच्यावर उभा राहिला आणि चेंडूला फ्लिक ऑफ द वेगाने चेंडू निघून गेला. या फटक्यामध्ये नजाकत होती, ताकद होती, हुकूमत होती. या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म होता विकेट. स्लो ओव्हरवर टाकलेला चेंडू आपल्या पाल्यामध्ये आल्याने फ्लिक ऑफ द रिस्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतो. उत्तुंग गगनचुंबी षटकार. विशाल सारख्या नावाजलेल्या गोलंदाजा ज्याप्रमाणे शमीम तुटून पडतोय आणि चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेग पंतांच्या डोक्यानं षटकारानं धावसंख्या 1 बाद 24.
चेंडू हरवलाय का? तिकडे 2-4 पोरं बसून ठेवा, त्यांना एक तंबू बांधून द्या, कारण गचाटामध्ये गेलेला चेंडू शोधण्यासाठी एक कोर्स आहे डोकोमो. तो कोर्स केलेले पण खेळाडू आपल्याला उपलब्ध होतील. किती पण गचाटात चेंडू जाऊ द्या, तो कोर्स केलेले खेळाडू आले डोकोमो का विदिन 2 मिनिटांमध्ये चेंडू शोधून काढतात. काय जबरदस्त फलंदाजी. पुढचा चेंडू विशाल यांचा. यावेळेला पुन्हा एकदा सरळ गोलंदाजाच्या डोक्यानं मारलं जातं आणि चेंडू खणखणी दणदणीत असा पंचांच्या डाव्या बाजूने निघून जातोय. खणखणी दणदणी चौकार, स्टेट ड्राईव्हचा चौकारानं देखणा फटका. धावसंख्या 28. विशाल दिनकर सारख्या नावाजलेल्या कसबी गोलंदाजाला ज्याप्रमाणे फटके मारले जातात, पहिला चेंडू फ्लिक ऑफ द रिच, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार, स्टेट ड्राईव्ह, वाईड रेंज ऑफ चार्ट. 3 फटक्यामध्ये 3 बाजूला फटके मारलेले आहेत आणि तंत्रशुद्ध फलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यानं चेंडूला आणि खणखणी दणदणी चौकार. लय लूट केली जाते, लूट लिया पूर्णपणे पोलिसी मार दिला जातोय. अंजर पंजर ढिला, आड गिली जातात. विशाल दिनकर यांची लगातार या 4 चेंडूमध्ये धावा झालेल्या आहेत, त्या 18. अगदी जरा सुद्धा उसंत दिली जात नाही. शमीम ज्या प्रकारे गरजतोय बरसतोय, गोलंदाजाला भिडतोय, नडतोय, तुडवतोय. अगदी धावसंख्या जाऊन बोलली ती पाता पाता 1 बाद 32. तुफानी फलंदाजी, स्फोटक फलंदाजी, इलेक्ट्रिफाय बॅटिंग. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि फेकून दिला जातोय. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय, चांगली चेंडू फेक. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली बिन 1 बाद 33. बघा पहिल्या 4 चेंडूवर घणाघाती फलंदाजी, 5व्या चेंडूला मात्र चांगलंसं सावरलंय. गोलंदाजी नियंत्रित केली जाते. पंचांची आणि खेळाडूंची डावखा आणि उजवा फलंदाज आला की खूप मोठी पायपीट करावी लागते. षटकाराला बहुधा अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय विशाल दिनकर, राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहिलं होतं. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढले ते. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली 34 वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी आणि इलेव्हन कुडू संघाची 1 बाद 34. बाद झालेला फलंदाज अभिलाष पाटील. अभिलाषने बाद होण्या अगोदर 2 उत्कृष्ट षटकार मारले होते आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. धावसंख्या जाऊन बोलली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 34 धावांचा डोंगर रचला जातो. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आज गुरुवार आहे, शाकाहारी दिवस आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा मला वाटते राजेश सातवी येतोय का? ओके. धावसंख्या तर मला वाटते हिमालयासारखी फुगत चाललेली आहे, कारण 12 चेंडू टाकून झालेत आणि धावा तब्बल झालेल्या 34. आतापर्यंत या 12 चेंडूमध्ये आलेले तर 3 षटकार आणि 3 चौकार. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन. या सामन्याचं थेट प्रक्षेपण ओम साई मूवीजच्या माध्यमातून प्रोप्रायटर संदेश पाटील मॅन फ्रॉम खंबाळा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला कुतुंगा गगनचुंबी टोले जंग षटकार पाहायला मिळतोय कहेश पटेलच्या बॅटमधनं. डोंगर षटकार चौकारांचा पाऊस या डावामधला हा 4था षटकार. आल्या पहिल्या चेंडूवर मगाशी राजेश सातवी यांच्या पहिल्या चेंडू षटकार पडला होता. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडू षटकार पडतोय. भरपूर मनोरंजन, प्रेक्षकांचा पैसा वसूल होतोय. या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म होतोय विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला बॅकफुटला जा चेंडूला सरळ साईडच्या दिशेने चेंडूला उडवलं जातं. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती. या स्पर्धेसाठी आपल्याला जे लाईव्ह टेलिकास्ट देते त्याचे दाते सन्माननीय श्री जयेश जाधव, सीईओ प्रज्ञा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड वसई. तर सन्माननीय जयेश जाधव, सीईओ प्रज्ञा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड वसई गावचे जावईबू आहेत. भाऊजींची मोठी मेहरबानी झालेली आहे, कृपा झालेली आहे, तर त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. थांबा, जाऊ नका मामी.
स्वागत समारंभ राहिलाय ना. पुन्हा एकदा थोडस गलथान क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक धाव पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या आमची स्कोर सांगता जाऊन पोहोचली ती बरोबर 42 वर. काशीनाथ तुले हे सुद्धा प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत, आमचे जुने मित्र आहेत. बघूया या षटकामधले 3 चेंडू टाकून झाले. पहिल्या चेंडू षटकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक केले. राजेश सातवीने धावा रोखून झाल्या. षटकातला 4था चेंडू. यावेळेला मात्र झेल उडत होता. यष्टी रक्षकाला मात्र खाली चेंडू पहिल्या बाउन्सवर आपल्या हातामध्ये आला. चेंडू निर्धाव पडलेला आहे. धावसंख्या रोखून धरलेला. राजेश सातवे की जिगरबाज संघर्षशील खेळाडू आहे. क्रिकेटमधले अनेक चढाव वितार, अनेक डाऊन्स पाहिलेले आहेत, अनेक वेळा संघाला विजय केलेले आहे. पुढचा चेंडू राईट आर्म होतो की षटकातला 5वा चेंडू. याला चेंडूला उडवलंय आसमानी टोला आणि सरळ जातोय तो. पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषेवरनं षटकाराने या डावातला हा मला वाटतं आमचे स्कोर सांगतात 6वा षटकार का 6 षटकार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंचांच्या आत समांतर धाव अवांतर, अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पुरली 49. वाईट बॉलचा इशारा. कहेश पटेल आणि शमीम दोन्ही बाजूनी अटॅक आक्रमण आहे. राईट आर्म होतोय की राजेश सातवे यांचा पुढचा चेंडू. याला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय दूर गगन की छाव में. बघा लाईनमनची भूमिका अतिशय झोक आहेत. कोण आहेत लाईनमन? त्यांचा नावाचा गाजावाजा झाला पाहिजे. काय नाव? नामदेव थुले. बघा याला म्हणतात मेहनत. त्याला दुसरा पण माणूस पाठवा चेंडू आणून आणून नामदेव लुंगायचा. नवीन गोलंदाजाचं नाव काय? भावेश का? भावेश गोडविंदे. ओके भावेश गोडविंदे येतोय. उंचपुरा शिरशिडीत बांध्याचा, नव्या दमाचा, नव्या जोशाचा आणि टेनिस क्रिकेटमधला उद्योन्मुख असा खेळाडू ज्याने कमी वेळामध्ये आपल्या स्वतःच्या नावाला वलय आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने निर्माण केलेले. प्रमुख फलंदाज राजेश आणि विशाल यांच्यावर मात्र जबरदस्त धुलाई. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा साहित्रिक 18 रन 19-20 रन आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये पण जवळजवळ 14-15 रन होते राजेश सातवे यांचा. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातातनं चेंडू निघून जातो. 1 रन पडून वाईट बॉलच्या +1 22 अशा 2 धावा. वाईट +22 धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 57 वर. धावांचा अक्षरशः पाऊस, धावांचा डोंगर रचला जातोय, धावांचा हिमालय रचला जातोय. कुणाल तुले यांच्या डोळ्याला डोळा लागले नाही. प्रचंड मेहनत घेतलेली, अथक परिश्रम घेतलेले आहेत. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र अचूक टप्प्यावर यावेळेचा पंचांचा इशारा नो बॉल. अगदी धूळ उडालेली आहे. धावसंख्या जाऊन पुरली 58 वर. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. बघूया फ्री हिटवर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस आणि इथे मात्र डीप वाईडिश मिड विकेटला झेल घेतला जातो. परंतु नो बॉल असल्यामुळे फ्री हिट होता. त्याच्यामुळे धावसंख्या 1 ने पुढे सरकते 59 वर.
खुलं मैदान आहे, हवेचा झोत आहे, तो बरोबर खेळाडूंना, प्रेक्षकांना, मान्यवरांना सुखावून जाणार आहे. फॅनची गरज नाही आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट भावेश घोडविंदे. याला पुन्हा एकदा दूर गगन की छाव में लंबाचे. या डावातला मला वाटते हा 7वा षटकार. जबरदस्त धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन बोलली ती 1/65. सळो की पळो गोलंदाजांना करून ठेवलेले. पोलिसी मार दिला जातोय. ज्याप्रमाणे आपण खलबत्त्यामध्ये आला मिरची कोथमीर कुटतो तशा प्रकारे गोलंदाजाला बारीक कुटलं जाते, बुकलून काढलं जाते. गोलंदाजीच्या चिंध्या केल्या जात आहेत. डावातला हा 7वा षटकार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट भावेश घोडविंदे आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. लेग स्टंपला उखाडून फेकलेला आहे आणि दुसरा आदरा बसतोय. 2/65. सत्तावीस झाले का? 27 धावांची स्फोटक केली. त्याच्यामध्ये 9 चेंडूमध्ये 2 गगनचुंबी षटकार आणि 3 खणखणीत चौका. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे कृष्णा. नवीन फलंदाज कृष्णा येतोय. नवीन फलंदाज कृष्णा. कृष्णा अश्रुबा मोहिते यांचे नातू आहेत. अश्रुबा मोहिते म्हणजे या विभागामधले बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं दिग्गज व्यक्तिमत्व. अश्रुबा मोहिते म्हटलं म्हणजे सफेद धोतर आणि सफेद शर्ट आणि डोक्यावर टोपी. सध्या पुण्यामध्ये त्यांची जोरदार साईड चालू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पाय टाकलाय. चेंडू खोदून काढलाय. 1 रन पळून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य. धावसंख्या जाऊन पुरली ती मला वाटते आमचे स्कोरर सांगतात 2/66. जबरदस्त धावांचा पाऊस पडलाय. परंतु आपण हा पिक्चरचा एक भाग बघितलेला आहे. दुसरा भाग जेव्हा राजेश सातवी, विशाल दिनकर, साईनाथ पष्टे मैदानामध्ये येतील, जेवढं षटकारांचं कर्ज कुडूचं आपल्या डोक्यावर आहे ते सुद्धा परतफेड करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडूला गचाळ क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ, ढिसाळ, गलथान, गनमन्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. झेल पण सोडला आणि चौकारी सोडलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पुरली ती 70 वर. वन ऑफ द बेस्ट इनिंग ऑफ हिज करिअर. एकदा कुडूच्या ऐतिहासिक मैदान सिकंदर पटेल स्टेडियमवर दीक्षित बागुल्याला लगातार 5 षटकार मारले होते. त्यानंतर तशी फलंदाजी आज पाहायला मिळेल. कयेश पटेल अपने जिंदगी की, अपने करियर में की वन ऑफ द बेस्ट इनिंग. एक सर्वोत्तम खेळी कयेश पटेल यांची, ज्याच्यामध्ये फैतके वैविध्यपूर्ण पाहायला मिळाले. रनो की बहुचार षटक संपलं का? या षटकामध्ये किती धावा आल्या? 2, 3, 4, 27 धावांची लयलूट केली जाते. 21 धावा आल्या. शेवटचं हानामारीचं शॉर्टवरचं षटक मॅन विथ गोल्डन आर्म. जय मल्हार, खंडोबाचे परम भक्त, आमचे मित्र
की ज्या ज्या वेळेस मुसांना संघ अडचणीत होतो त्याच वेळेला विकेट घेऊन देणारा हुकुमाचा एका अरुण भाऊ बस्टे येत आहेत। शेवटचा अनामारीचं षटक आहे, स्ट्राईकला आहे कृष्णा। बघूया कृष्णा कशा प्रकारे अरुणचा सामना करतो। पहिला चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातंय, झेल उडतोय का आणि झेल पुन्हा एकदा गलिच्छ गचाळ ढिसाळ गलथानाचं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय। एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 77 वर। धावांचा डोंगर अरुण भाऊ यांनीच पहिल्याच चेंडूवर फसवलं होतं कृष्णाला, परंतु क्षेत्ररक्षकाला अंदाज आला नाही। कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यामध्ये आले असतील, टिपला असेल आणि शेवटच्या क्षणी त्याच्या हातातनं चेंडू सुटलेला आहे। परंतु या डावातला त्याच्याकडनं सुटलेला दुसरा झेल। बघूया पुन्हा एकदा अरुण भाऊ या षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म मोठा विकेट। याला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं वापरला आणि इथं धावबाद होण्याची नामी संधी। बघा साईनाथ पष्टे 40+ खेळाडू आहे। तर तिसरा गडी धावबाच्या रूपाने बाद झालाय तो मला वाटते कृष्णा। काय जबरदस्त नवीन फलंदाज कोण आलाय, काय नाव आलं रघुवीर। रघुवीर म्हटलं का आपल्याला जादूगार आठवतो। पुढचा चेंडू, यावेळेला मात्र आडव्या बॅटनं मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने गुंगारा दिलाय। निर्धाव चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अरुण यांच्याकडनं। निर्धाव चेंडू पडतोय, म्हणून मी नेहमी म्हणतो मॅन विथ गोल्डन आर्म्स। जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये संघ येतो त्या वेळेला अक्षय पांडव यांचं आगमन झालेलं आईये पधारिये तशरीफला ये। पुढचा चेंडू अरुण पांडव यांचा। अरुण वाह, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय। चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद होण्याची नामी संधी आणि दुसऱ्या धावेला गडी बाद झालाय तो कयेश पटेल। एक चांगली खेळी करून बाद होतोय। पहिली काढलीवर रन गडी बाद होतोय। एक रन घेतली, दुसऱ्या धावेला बाद झालेला आहे। नवीन फलंदाज कोण आलाय, सुरेश का? सुरेश ना? काय जबरदस्त गोलंदाजी अरुण भाऊ यांच्या षटकातला चौथा चेंडू, सुब्रेक आणि गडी बाद केला जातोय। आल्या आल्या पहिला आदरा। रघुवीरची जादू मात्र चाललेली नाहीये। रघुवीर म्हटलं की जादूगार म्हणून आपल्याला माहिती आहे, यावेळेला मात्र या रघुवीरची जादू मात्र मैदानामध्ये चालली। जादू चालली ती अरुण पष्टेची, मॅन विथ गोल्डन आर्म। गडी बाद होत नव्हते, अरुण भाऊ आले आणि धावसंख्येला लगाम नाही तर तब्बल 3 गडी बाद झालेले आहेत। लेग बिफोर विकेट, काय जबरदस्त नपी तुली कशी हुई सदी हुई, घातक चिवट तिखट मारा करून आपल्या संघाला नव संजीवनी नवं बळ दिलंय। आतापर्यंत धावांचा डोंगर रचला होता, आता मात्र आतापर्यंत 2च धावा आलेल्या आहेत। चार चेंडू टाकून झालेत, काय जबरदस्त कशी हुई चिवट तिखट मारा। अगदी या षटकामध्ये अरुण पष्टेंनी मारवाड्याला लाजवेल अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी केलेली आहे। मारवाडी म्हटला का पैशाच्या बाबतीत चिकट असतो, तसा अरुण म्हटलं की गोलंदाजीमध्ये सर्वात खब्बू गोलंदाज, धावा देत नाहीये। पुढचा चेंडू षटकातला 5वा, राईट आर्म मोर द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। जबरदस्त स्पेल, अप्रतिम स्पेल पाहायला मिळतोय।
षटक संपलं का? पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली किती? 78. किती गडी बाद झाले? 4 का? 5 बाद 78 आणि 79 धावांची गरज आहे. या 79 धावांचा पाठलाग करताना नक्की ज्या प्रकारे षटकार चौकारांची आतषबाजी कुडूच्या संघाने पाहिली, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी अँड नाऊ इट बिगॅन द सेकंड पार्ट ऑफ द स्टोरी. कारण संघाचा मुकाबला आहे अन्वी स्पोर्ट्स मिसारने, ज्याच्यामध्ये दिग्गज खेळाडू आहेत राजेश सातवी, विशाल दिनकर, भावेश गोडविंदे, त्यानंतर साईनाथ पष्टे, त्याच्यानंतर अरुण पष्टे. हे 5 फलंदाज. कुडूच्या संघानं जेवढे षटकारांचं, किती षटकारांचे कर्ज गेले बघा, मोजून सांगा. 8 षटकारांचं कर्ज आहे. या 8 षटकारांचे हप्ते किती याच्यामध्ये परत करतायत ते दुसऱ्या डावामध्ये आपल्याला धावतं समालोचन करण्यासाठी टेनिस क्रिकेटमधला नवा आवाज अक्षय पांडव. तो आइए आगे का आंखों देखा सुनाने के लिए मेरे साथी कॉमेंटेटर अक्षय पांडव. 8 षटकारांचं कर्ज आहे आणि हे कर्ज असल्यामुळे राजेश सातवी, विशाल दिनकर, भावेश गोडविंदे, साईनाथ पष्टे, अरुण पष्टे यांना झोप लागणार नाही. त्यांना असं होईल का कधी एकदा यांचं हे कर्ज मी परत करतो. उपस्थित असलेल्या गर्दी जरी कमी असली तरी दर्दी प्रेक्षकांचा पैसा वसूल झालेला आहे. खकेरूचा पुपुमो. बऱ्याच वेळा लोक मला विचारतात, काशीनाथ दादा खकेरूचा पुपुमो हे काय भानगड आहे? तर खर्च केलेल्या रुपयांचा पुरेपूर मोबदला, याचं शॉर्ट फॉर्म आहे खकेरूचा पुपुमो. खर्च केलेल्या रुपयांचा पुरेपूर मोबदला. पुढच्या सामन्यासाठी मी नाणेफेकीसाठी डिंग डॉंग वडवली. टेनिस क्रिकेटमधला एक नवा दादा संघ अगदस बुबेरे अँड कंपनी आणि त्याच्या विरोधात कुडूस 11 कुडूस. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आणि नाणेफेकीतील जुने जाणते आमचे परममित्र भास्कर सदाशिव थुले यांच्या हस्ते नाणेफेक होईल. टॉस का बॉस इथं अजून वेळ आहे. तर आइए पधारिए तशरीफ लाइए. ओवर टू अक्षय पांडव. सकाळच्या या पहिल्या सत्रात सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय पंचशील मित्रमंडळ म्हसवळ कोंडले यांच्या वतीने आयोजित पंचशील चषक टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस. स्ट्रायकर एन कडनं आपल्याला पाहायला मिळतोय भावेश, जो नॉन स्ट्राइक एन कडे पहिल्या ओव्हर करतात. तन्मय जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एक चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन पूर्वार्धामध्ये पाहायला मिळालं. कैश पटेल आज दमदार बॅटिंग करत असताना पाहायला मिळालं. यानंतर मॅच नंबर 2 त्याचा टॉस केला जाईल. आर्या एंटरप्राइजेस कुडूस 11 आणि डिंगडॉंग वडवली बोथ टीम कॅप्टन कुडूस 11चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आर्या एंटरप्राइजेस या नावानं आज तो संघ मैदानामध्ये असेल. डिंगडॉंग वडवलीचे कॅप्टन तन्मय जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 हाताळण्याकरता सज्ज होतोय. पहिला बॉल, चांगला बॉल. इथे थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपर जाटामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चढून निघताना आपल्याला पाहायला मिळालाय. टप्पा हा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे आणि इथे तो चांगला टप्पा, त्याबरोबर एक सबमरीन बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. कारण ही मातीची खेळपट्टी आहे. इथे फलंदाजांचा खरा कस तो लागताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण रेयर झाला आता मातीची खेळपट्टी. यावेळेस मात्र हा बॉल उडवला. हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट मिळेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. विशाल दिनकर त्याला माघारी परतावं लागेल. पहिला झटका, पहिला हादरा. टीम नाव दिलं ना
मातीच्या खेळपट्टी ज्या खूप रेअर आहेत, वेगवेगळ्या विभागात मी वेगवेगळ्या खेळपट्ट्या बघतो. काल ज्या स्पर्धेची फायनल झाली मालेगावची स्पर्धा जी कव्हर केली, तिथे सफेद मुरुम आणि आपल्या गाड्या असतात 4 व्हीलर, त्या 4 व्हीलरनं रोल करून ती विकेट बनवली जाते. मात्र 5 दिवसात तिथे एकही खड्डा त्या विकेटवर पाहायला मिळत नाही. ते काहीतरी नवीन होतं माझ्याकरताही. सफेद मुरुम आणि त्यावर 4 व्हीलरनं रोल केल्या जातात त्या विकेट. आपल्या विभागात आपण जर पाहिलं तर आपण चोपून ती विकेट सपाट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक विभागात काहीतरी वेगळं असतं. राजेश सातवी एक दर्जेदार खेळाडू, प्रदीर्घ कालकीर्द, त्याबरोबर ज्या क्षेत्रात जातो तिथे यश संपादित करतो असं हे व्यक्तिमत्व आहे राजेश सातवी, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. संधी होती रिते, क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागलाय म्हणजे त्याला निश्चित संधी होती. राजेश सातवीला इथे जीवनदान मिळालंय आणि त्याबरोबर एक धाव मिळाली. ऑफ द मार्क टीम अन्वी स्पोर्ट्स मुसारणे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अन्वी स्पोर्ट्स मुसारणे आणि जियान 11 कुडूस या दोन टीम मध्ये हा संघर्ष सध्या तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना किंवा थोडासा बदल जो अपेक्षित आहे तो करून घेतला जातोय. लॉंग ऑन आणि मिड विकेट असे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत, तर बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलला घेरा करत असताना यावेळेचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे टिपला जाईल झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आपण नाणेफेक करतो. एका बाजूला आर्या स्पोर्ट्स कुडूस, विरोधामध्ये डिंग डांग वडवली. नाणेफेक करतील आमचे जुने जाणते मित्र, वर्ग मित्र आहेत भास्कर सदाशिव थुले. छापा. नाणेफेक जिंकलेले काय डिसिजन असेल? फिल्डिंग. किती 5 षटकांचा सामना आहे कुडूसचा संघ, त्यांच्याबद्दल काय बोलायची गरज नाही. किती धावांपर्यंत रोखाल? आम्ही 40च्या आत त्यांना थांबायचे प्रयत्न करू. कोण गोलंदाज असेल ज्याच्यावर मोठी भिस्त असेल? अब्दुल्ला आहे, त्याच्यासोबत अहमद आणि अक्रम. अच्छे अच्छे को जिन्होंने किया चक्रम वो वसीम अक्रम आज आपल्याला पाहायला खेळायला मिळतील. हो. किती धावांचं टार्गेट सेटअप कराल? बघू, बॅटिंग चांगलीच करण्याचा प्रयत्न करू. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा धावांचा पाऊस आलेला आहे, खेळपट्टीचं नवं रूप आहे. आतापर्यंत तुम्ही कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळलेलं आहे, परंतु स्पेशली टेनिस बॉल इज स्पेशली प्रिपेअर्ड फॉर द क्ले कोर्ट. काय वाटतं खेळपट्टीबद्दल? मातीच्या खेळपट्टीवर भरपूर खेळलेले, मातीच्या खेळपट्टीवर खेळायला खूप मजा येते. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. द न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. डिंग डॉंग वडोली वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. यावेळेस मात्र साईनाथ पष्टे, माफ करा, सागर आहे मैदानामध्ये आणि सागरनं यावेळेस बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. षटकारांची गरज आहे खरं तर या डावामध्ये. षटकार खेचले गेले, चौकार मारले गेले तर आणि तरच जे विजयाचं लक्ष्य तुम्हाला गाठायचं आहे ते विजयाचं लक्ष्य गाठणं शक्य होणार आहे. 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पूर्वार्धाचा खेळ ज्या पद्धतीने घडला होता, षटकार चौकारांची आतिषबाजी ज्या पद्धतीने झाली होती, उत्तरार्धामध्ये अगदी तसाच खेळ तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. पंचशील मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस. वाडा क्रिकेट असोसिएशन शी संलग्न संघ आजच्या दिवसात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. वडवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता त्यांनी टीम कुडूस 11ला प्राचारण केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 हाताळण्याकरता गोलंदाज चंदन
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जसं त्याचं नाव आहे अगदी त्या नावाप्रमाणे काम त्याला मैदानाच्या आतनं करावं लागेल. कारण चंदन एक असं झाड आहे ज्याला स्वतःची ओळख ती कधीच सांगायची गरज पडली नाही. ते लोकांनी आपोआप त्याच्या सुगंधानं ओळखून घेतलं. अगदी तसाच खेळ त्यालाही मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. इथे सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. पहिल्या सत्रातली मॅच सुरू आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस वाडा क्रिकेट असोसिएशनची जे संलग्न संघ आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 23 चेंडू आणि 67 धावसंख्येची गरज. यावेळेचा बॉल चांगला आहे. चंदन वेग आहे या खेळाडूकडे आणि त्या वेगानं बीट करण्याचा प्रयत्न करतोय. वेगाबरोबर टप्पा जर तुमचा योग्य असेल तर मग निश्चित तुम्हाला यश मिळतं आणि तेच पाहायला मिळतं इथे. वेग आहे आणि वेगाबरोबर टप्पा चांगला आहे. सुधारित टप्पा असल्या कारणानं तिथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू काउंट केला गेला. चांगला बॉल फुलर लेंथ. तिथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला बंदिस्त करणारी जी लाईन असते ना त्या बंदिस्त करणाऱ्या लाईनवरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 14 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 14 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला तो बाकी राहतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दरम्यान वळालाय. जोपर्यंत इथे उचललं गेलं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 15वर. प्रतिकार जो गरजेचा आहे मात्र तो मंदावलेला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि मंदावलेला हा प्रतिकार तुम्हाला पुनर्जीवित करायचा आहे तर मग षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. चांगला बॉल चांगला बॉल अगदी पुढे खेळवतोय. राजेश सातवीला कुठेही तिथे डोके वर काढण्याची संधी दिली जात नाहीये. अगदी योग्य डप्पा आणि योग्य लाईनच्या तहेत गोलंदाजी आपण पाहतोय. दीपा आहे ना, दीपाला सांगा. ठीक आहे, थांबा 2 मिनिट. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 16 धावा धावफलकावर आहेत. 79चा पाठलाग थोडासा मंदावलेला पाहायला मिळतोय कारण 3 ओव्हरचा खेळ आणि एक मोठं टार्गेट. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 करता सुरेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी खूप सारी आहे. ती जबाबदारी इथे त्याला पार पाडावी लागेल. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट केलाय. बॉल सीमारेषेच्या नजदीक आलाय.
यावेळेस मात्र बॉल हवेत जाईल, यावेळेस तो सीमारेषा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा आणखी एक दर्जेदार स्ट्रोक इथे षटकार आलाय 6. तीन ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 35. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय त्याला सीमारेषा पार. राजेश सातवीच्या बॅटमधनं इथे दमदार स्ट्रोक आलाय, षटकार 6. दोन चेंडूचा खेळ आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा दाखल कव्हर आहेत. तन्मय, यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि इथे नोचा इशारा आलाय. संधी होती ओव्हर स्टेपिंग, मला वाटतं इथे नोचा इशारा प्रदीप भंडारी
सध्या पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे हा नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 45 झाल्यात ना. फुट दोन्ही एकच धावली ना, एक धावली आणि एक नोची. 45 धावा या राफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 10 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. मॅच बनू शकते इथनं जर 1-2 षटकार जर या ओव्हरमध्ये आले. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये, संधी आहे तिथे जेलची. फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर एकच धाव, त्यावर समाधान मानावं लागलंय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. तन्मय पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 11 धावा आल्यात 3 चेंडूमध्ये. आणखी 3 बॉलमध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर मॅच इथनं निश्चित बनवता येईल. अन्वी स्पोर्ट्सला चांगला बॉल यावेळेस विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेला. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळाला. येणारे इथनं बॉल शिल्लक राहिलेत ते आता 8 आणि रन्स बनवायचे आहेत. इथनं 33 धावा, 8 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे मात्र ओव्हर पिच होता, त्याला उडवलंय, फेकून दिलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक इथे राजेश सातवीच्या बॅटमधनं आलाय. षटकार. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तन्मय जाधव. हा बॉल अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. राजेश सातवी एक झुंजार लढवय्या खेळाडू म्हणून त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि त्याचा तो लढाऊ वृत्तीचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अडचणी निर्माण झाल्यात निश्चित. 79 ही धावफलकावर लावल्यानंतर जियान 11 करता तन्मय. यावेळेस नोचा इशारा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधले 5 चेंडूचा खेळ झालाय. 54 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 25 धावा. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच इथनं मुसारनेकर बॅलन्स करू शकतील. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे हा बॉल वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या 24 ची अजूनही गरज आहे. एक मोठा फटका. हॅलो, झाली ना नाणेफेक झाली. माझी भविष्यवाणी खोटी नाही. अजूनही संघ सामना जिंकू शकतो. संधी आहे. एक चांगला फटका इथे राजेश सातवीकडनं अपेक्षित आहे. तो जर आला तर या मॅच मध्ये जागा निश्चित निर्माण होऊ शकते. फुल टॉस दिला आणि त्याला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमा रेषा पार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या जाऊन पोहोचती येते 61 या आकड्यावर. आता विजया करता 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज.
सागर आणि राजेश या दोघांनी या डावामध्ये जान फुकली. या डावामध्ये राजेश सातवीचे ते 4 निर्णायक षटकार खूप महत्वाचे राहिले. आतापर्यंत 4 षटकारांच्या निश्चित राजेश बॅटिंग करतोय. वैयक्तिक 36 धावसंख्येची त्याची इनिंग निश्चित प्रभावित करणारी आहे. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. या लाईनवरची गोलंदाजी धावा डिफेंड करू शकते. एक चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. ही मॅच आता मुसारणे आणि कुडूस नाही, ही मॅच आता राजेश सातवी आणि रजत मध्ये आहे. राजेश सातवीची बॅट जर चालली इथनं या 5 बॉल मध्ये तर निश्चित ही मॅच तो आपल्या बाजूने खेचून घेईल. 5 चेंडूचा खेळ, 17 धावसंख्येची गरज. रजत गोलंदाजीच्या ट्रॅकवर, राजेश सातवी त्याच्या विरोधामध्ये. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. वा वा वा, फिल्डिंगचा एफर्ट ते लाजवाब होते. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलं. आता जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि रन्स बनवायचे आहेत 17. 4 बॉल मध्ये 3 गगनचुंबी आसमानी टोले इथे राजेश सातवीला मैदानाच्या आतनं प्ले करावे लागतील. हे 3 गगनचुंबी स्ट्रोक राजेश सातवी जर इथनं खेळतोय या 4 बॉल मध्ये तर ही मॅच त्याच्या बाजूने येईल. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. साई ही ते मोठे फटके सहजतेने खेळू शकतो जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. जर साईच्या संधी मिळाली तर साई ही ते मोठे फटके खेळू शकतो. मात्र सध्या राजेश सातवीवर दारोमदार आहे. जुने मित्र अनंता थुले यांचं आगमन झालेले. आइए पधारिये, तशरीफ लाइये, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. रजत आपल्या षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस होता मात्र तिथे बिटवीन द गॅप 1 माउस ओव्हर द रो, बॉल सीमा रेषा पार. 3 बॉलचा खेळ आणि विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. 13ची माफ करा, 3 बॉल 13. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे आणि या 3 बॉल मध्ये 13 बनवायचे आहेत. राजेशला इथे एक षटकार जर या बॉलवर त्याने खेचला तर मॅच ऑन होईल. प्रेशर क्रिएट होईल. प्रेशर चुका करून घेता गोलंदाजावर प्रेशर क्रिएट करावं लागेल आणि ते प्रेशर या बॉलवर क्रिएट होऊ शकतं जर इथे राजेशने एक मोठा फटका खेचला. इथे राजेशच्या बॅटमधनं जर एक षटकार आला तर ते प्रेशर ऑटोमॅटिकली क्रिएट होईल आणि त्या प्रेशरच्या खाली या मॅच मध्ये जागा निर्माण होईल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज आपल्या षटकातील घेऊन जाण्याकरता सज्ज होते. इथे यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. राजेश सातवीच्या पारीचा अंत झालाय. त्याबरोबर या मॅच वर ही शिक्कामोर्तब झाली आहे कारण येणारे 2 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे आणि कंपल्सरी चेसिंगचा नियम असल्या कारणानं इथे आता जर गोलंदाज चुकी करत नाही तर मग या मॅच वर शिक्कामोर्तब होऊ शकते. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. योगेश जाधवला मुसारने संघाचे विश्वनाथ जाधव म्हणून ओळखलं जाते. असा बोल तू, माझं नाव घे वाटलं. योगेश जाधव मैदानामध्ये आले, त्यांना मुसारनेचे विश्वनाथ जाधव म्हटलं जातं. त्याला इथे षटकार खेचावा लागेल कारण चुका होतात. कालच सर एक मी मॅच पाहिली आहे, कालचीच 1 बॉल 8ची गरज होती आणि क्वालिफायची मॅच, सेमीफायनलची मॅच. बॉलर एक्सपेरिमेंट करायला गेला आणि एक वाईट टाकला, शेवटच्या बॉलवर 6 आला. 2 सुपर ओव्हर कंटिन्यू झाल्याने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ज्या टीमने 1 मध्ये 8 बनवायचे होते ती टीम जिंकली. कालचाच विषय आहे. इथे बॉल सीमारेषा पार गेलाय, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. काय मॅच झाली होती ती कालची. 1 बॉल 8ची. एका बाजूने किरण खोबरे, दुसऱ्या बाजूने अक्षय तावरे आणि तिथे त्या मॅच मध्ये 1 बॉल 8 असताना एक वाईट टाकला गोलंदाजानं आणि तो वाईट आला. त्याच्यानंतर षटकार आला, मॅच टाय झाली. पहिली सुपर ओव्हर परत टाय झाली आणि दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये इक्बाल बल्लेनं 2 विकेट घेतल्या आणि ती मॅच तिथे किरण खोबरे आणि टीम जिंकली. अगदी जबरदस्त खेळ तुम्हाला काल पाहायला मिळाला. तर क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे, ते होऊ शकतं. फक्त औपचारिकता जी बाकी आहे, जी औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल आणि इथे मात्र हा बॉल उडवला हवेत, क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. विजयी होती टीम जियान 11 कुडूस. मात्र ज्या पद्धतीने लढले इथे अन्वी स्पोर्ट्स मुसारनेकर, तेही काबिले तारीफ होतं, तेही निश्चित विचाराधीन असेल. अप्रतिम खेळ राहिला. मॅन ऑफ द मॅच या मॅचची आपण फक्त अनाउन्समेंट करणार आहोत. ती
काही वेळानंतर आपण या दुसऱ्या मॅच नंतर इथे देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच कैश पटेल. आपण नेक्स्ट मॅच नंतर ती मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सध्या ती मॅन ऑफ द मॅच आपण पेंडिंग ठेवतोय. कैश पटेल जी राहिलेत मॅन ऑफ द मॅच. एक नवा सामना आपल्या भेटीला येतोय आणि नव्या सामन्यात काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्याकरता पहिल्या 5 षटकांकरता आपल्यासोबत ज्येष्ठ समालोचक सदानंदजी अडकमोळ सर आपल्यासोबत जॉईन होते. हे बघा, क्रिकेटमध्ये अगर मगर जर तरला काही अहमियत जरी नसली तरी एक ठोक ताळी सांगतो, कदाचित साईनाथ पष्टेला खूप उशिरा उतरवल्याचा फटका टीम मुसार्ना संघाला बसलेला आहे. कारण साईनाथ पष्टे हा तो खेळाडू आहे की जो अशक्य कोटीतल्या गोष्टी सहज साध्य करू शकतो. मला वाटतं विशाल जेव्हा बाद झाला तेव्हा 1 डाऊनला साईनाथ पष्टेत पाठवायला पाहिजे होता. असू द्या, परंतु ज्या प्रकारे कुडूसवाल्यांची झोप उडवली होती, तेल चोप काढायला सुरुवात केली होती, राजेश सातवी 1 मॅन